आणि यानंतर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। तब्बल 6 दिवसांनंतर नाशिकमधली इंटरनेट सेवा आज दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे। तळेगावात घडलेल्या घटनेनंतर नाशिक आणि परिसरात सोशल मीडियाद्वारे अफवांचा बाजार पसरला होता। त्यामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती। दरम्यान व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या 7 ग्रुप ॲडमिन्सवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर या प्रकरणी एकूण 117 लोकांना अटकही करण्यात आली आहे। तळेगावमधल्या अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पेटलेलं नाशिक आता हळूहळू पूर्वपदावरती येत आहे। मात्र असं असतानाच आता त्या घटनेवरून राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे। नाशिकमधली परिस्थिती चिघळण्यासाठी गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय। तसंच नाशकात दुफळी माजवणारे दुसरे तिसरे कुणी नसून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते असा मोठा आरोप देखील सेनेकडून करण्यात आलाय। आणि हे आरोप करत असताना शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी फोनवरून माझ्याला काय माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात। पहिली जी ठिणगी पडली किंवा पहिलं जे लोकांच्या मध्ये कोलाहल तयार झाला त्याबद्दल मी गिरीश महाजनांच्याकडून जे विधान झालं की मुलीवर बलात्कार झाला नाही, तर ते कायद्याच्या दृष्टीने खरं अयोग्य नाही याच्यासाठी विधान आहे की एखाद्या अशा मेडिको लिगल केसमध्ये बलात्कार झालाय का झाला नाहीये हे सगळं मेडिकल रिपोर्टच्या आधाराने पोलीस त्याबद्दलचं त्यांच्याकडे माहिती असते आणि ती माहिती कोर्टामध्ये त्याच्यावरती सत्यता सिद्ध होत असते। दुसरं महत्वाचं की बलात्कार विरोधी कायद्यात बदल झाल्यानंतर बलात्काराच्या एवढंच अटेम्प्ट टू रेप हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळे प्रत्यक्ष बलात्काराचा जो तपशील आहे तो सांगण्याचीच आवश्यकता नव्हती। लोकांच्या मध्ये एक अधिक अस्वस्थता होती आणि अजून एक त्यांच्या मनात प्रश्न तयार झाला, नाशिक शांत होणार कसं? याचं कारणच ते होतं गेले 4-5 दिवस की हेच लोक जर का या पद्धतीने दबाव आणत असतील तर पोलिसांनी कशा पद्धतीने कायद्याची आणि सुव्यवस्थेची बूज ठेवायची।